तर अमेरिकेत व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झालाय। गेट क्रमांक 17 बाहेर फायरिंगची घटना घडली आहे। एकूण 20 राऊंड फायर करण्यात आले। गोळीबाराच्या घटनेदरम्यान ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच असल्याचं समोर आलंय। इराणच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती। सिक्रेट सर्व्हिसने एकाला ठार केलंय। गोळी लागल्यावर संशयिताचा रुग्णालयात मृत्यू झालाय। नासिर बेस्ट असं या संशयिताचं नाव आहे। व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झालाय। या संशयिताचा आता फोटो समोर आलाय। गोळी लागल्यावर संशयिताचा रुग्णालयात मृत्यू झालाय। नासिर बेस्ट असं 21 वर्षीय संशयित हल्लेखोराचं नाव आहे। व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झालाय। 20 राऊंड फायर करण्यात आले। त्या हल्लेखोराचा आता फोटो समोर आलाय। गोळी लागल्यावर संशयित नासिर बेस्ट असं 21 वर्षीय संशयित हल्लेखोराचं नाव आहे। व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार झालाय। त्याचा संशयिताचा फोटो आता समोर आलाय। गोळी लागल्यावर संशयिताचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तर या 21 वर्षीय संशयित नासिर बेस्ट असं हल्लेखोराचं नाव आहे। व्हाईट हाऊस परिसरात जो गोळीबार झालाय त्या संशयिताचा आता फोटो समोर आलाय। गोळी लागल्यानंतर संशयिताचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। सिक्रेट सर्व्हिसने एकाला ठार केलं होतं आणि त्याचा फोटो आता समोर आलाय। व्हाईट हाऊस परिसरात गोळी लागल्यानंतर संशयिताचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। Only for the two sides to remain far apart. President Trump has said a deal is close, only for the two sides to remain far apart. तर व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांचे प्रतिनिधी बोलत असताना गोळ्यांचा आवाज आल्याचा व्हिडिओही समोर आलाय। तर दोन हल्लेखोरांचा व्हाईट हाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न होता।